नीट ओणवा उभं राहायचं. सर हा सर सोडा ना, जाऊ द्या. सॉरी सर. नाही नाही जाऊ कसं नाही. मी कोण आहे? मी शाळेचा कोण आहे? मुख्याध्यापक आहे की नाही? हो सर. मग तुझी आई पॅरेंट्स मीटला धाप लागलेला मुखिया अशी हाक कशी मारते मला? मुख्याध्यापक आहे ना मी. सर चुकून आग मारली आईने, जाऊ दे ना. चुकून नाही, तुझे वडील पण तसेच आहेत. 6 महिन्यापूर्वी आले होते, मधला पादक अशी हाक मारली त्यांनी मला. मारली की नाही? मारली की नाही? सर पण आई वडिलांची शिक्षा मला का देताय? कुणाला देणार? मी तुलाच देणार शिक्षा. कळलं का? जोपर्यंत तुझे आई वडील मला मुख्याध्यापक अशी हाक मारणार नाहीत तोपर्यंत तू ओणवा उभा राहणार. हो सर नको. बाप जन्मात त्यांना जमणार नाही सर. तू एकदा हाक मार, मुख्याध्यापक म्हण. मंगे दीपक. मंग्यादीपक मुख्याध्यापक मुद्दाम करता तुम्ही. तुम्ही मुद्दाम. आता तुमची चरबी कशी काढतो बघ. दुखतंय. असंच राहायचं, असंच राहायचं. काही टेन्शन नाहीये. हा 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 एकदम. हा नमस्कार. वा वा किती छान वाटलं तुम्हाला सांगतो. एकत्रित असा नमस्कार आवाज ऐकला, खूप छान वाटलं. खूप शिस्तबद्ध फॅमिली दिसते तुमची. या या बसा बसा, कुठेही बसा, रिलॅक्स. ॲडमिशन ॲडमिशन ओ व्हेरी गुड व्हेरी गुड. आमच्याकडे जे विद्यार्थी असतात त्यांचा मी सर्वांगीण विकास बघतो. म्हणजे शैक्षणिक प्रगती बघतो, त्यांचा सांस्कृतिक प्रगती बघतो, खेळात कसं त्यांचं प्रावीण्य मिळेल हे सुद्धा मी बघतो. योग्य ठिकाणी तुम्ही आलेला आहात. ओके मला सांगा आता कुणाला ॲडमिशन हवी आहे? थांबा थांबा. मी चोगले हायस्कूलचा आहे. थांबा सर, तुम्ही एकदम असं वेगळं सांगू नका. मी तेच तुम्हाला सांगतोय की एकेकानी सांगा. मी आता एखाद्याला विचारलं की एकेकानी मला सांगा. मला सांगा कोण सांगणार आहे? ऐका ऐका ऐका. बाबा आहे मी. सर असं